आणि एक सगळ्यात मोठी बातमी, खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे धरणातनं 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, सध्या काय परिस्थिती आहे? 27,000 क्युसेकनं पाणी विसर्ग करण्यात येत आहे। आपण पाहतोय की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि साहजिकच खडकवासला धरण क्षेत्रातही गेले काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुळा आणि मुठा नदीमध्ये मोठा पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय। त्यातच आता काही वेळापूर्वी 27,000 क्युसेकनी पाणी जे आहे ते नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्यामुळे या खरं तर सिंहगड रोड परिसरात काही दिवसापूर्वी एकतानगर असेल निंबजनगर परिसरामध्ये पूर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करून त्या भागातील लोकांना तर अलर्ट राहायला सांगितलं आहे। मात्र ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनाही या संदर्भात अलर्ट राहण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी आणि या संदर्भातले सर्व अलर्ट मोडवर राहावे अशी विनंती जी आहे ती या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।